दौंड तालुक्यातील यवतमध्ये जो प्रकार झाला त्यानंतर आज यवतमध्ये जे आहे ती शांतता पाहायला मिळते। खरं तर 26 जुलै पासून या यवतमध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं, मात्र त्याचा काल उद्रेक झाला आणि दोन गटामध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झालं। खरं तर दगडफेक झाली, काही ठिकाणी जाळपोळ देखील झाली आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते यवतमध्ये 144 आत्ताच 163 आणि आधीचं 144 असं जे आहे ते जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत। खरं तर ज्यांनी ज्या व्यक्तीनं काल फेसबुक पोस्ट केली होती त्याला देखील पोलिसांनी जे आहे काल रात्री अटक केलेली आहे आणि ज्यांनी दगडफेक केली, जाळपोळ केली त्यांना देखील पोलीस आयडेंटिफाय करतायत। मात्र जोपर्यंत 48 तासासाठी कालपासून 48 तासासाठी जे आहे ते यवतमध्ये जे आहे ते या ठिकाणी जमावबंदी जी आहे ती लागू करण्यात आली होती आणि आता जे आहे ते या ठिकाणी शांतता पाहायला मिळतीये। असं जरी असलं तरी एकंदरीत यवतमध्ये जे आहे ते एक जमावबंदीचे लागू आदेश जे आहेत ते लागू आहेत आणि त्याच्यामुळे शाळा आहेत बंद आहेत। मात्र यवतमध्ये कालच्या प्रकार झाल्यानंतर शांतता आहे आणि ज्यांनी हा दगडफेक केली, ज्यांनी जाळपोळ केली त्यांना आयडेंटिफाय करून पोलीस जे आहे ते ताब्यात घेत आहेत। आतापर्यंत साधारण 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता यांच्यावरती कोणते गुन्हे दाखल होतात त्यापर्यंत जे आहे काय पुढे प्रोसेस होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।